आहे का रस्ता? लावा लावा काय सोनू काय बोलता Rama Krishna Hari Deva Rama Krishna Hari Deva Rama
देवा माझे मन तुझे
देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धिनी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा आणि कमागणे नाही नाही देवा आणि कमागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रमण को देवा विठ्ठल विठ्ठल रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन अद्वितू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून केव भक्ती तसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानु जो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा
शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा भगवंताकडे काहीतरी मागणी मागणारा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या खांडवळ गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जो सुरू आहे त्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत. म्हणजे 50 वर्ष उद्या आपल्याला पूर्ण होणार आहे. आणि त्यानिमित्तानं आज जागराच्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. हरिभक्तीपरायण जितेंद्र महाराज पाटील यांनी आयोजकांच्या वतीनं मला संपर्क केला आणि आज आपल्या सर्वांच्या भेटीचा आणि मारुतीरायांच्या दर्शनाचा योग आला. मला आठवत आहे मागे 7-8 वर्षांपूर्वी आदरणीय पंढरीनाथ महाराजांनी पाटील महाराजांनी मला आमंत्रित केलेलं होतं आयोजकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यावेळी येण्याचा योग आला होता. आणि आज पुन्हा सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्या ठिकाणी सेवा संपन्न होती आहे. आपल्या या कोकण परिसराच्या बाबतीमध्ये मी नेहमीच सांगत असतो की कोकण वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक दृष्टीनं थोडासा उशिरा सुशिक्षित झाला बरं का. वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं थोडा उशिरा सुशिक्षित झाला. हे सांगण्याचं तात्पर्य हा काही माझा सिद्धांत नाही. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मामासाहेब दांडेकरांनी वारकरी संप्रदायाचा उदय आणि इतिहास या पुस्तकामध्ये इतर भागांच्या तुलनेमध्ये कोकण भाग म्हणजे मुंबई हा भाग साधारणतः कोकण या परिसरामध्ये गणला जातो आणि थोडासा उशिरा वारकरी संप्रदायाकडे आकृष्ट झालेला आहे असा एक विचार मला भेटतो तिकडे. अशा प्रकारे मामासाहेबांनी वर्णन केलं असल्यामुळे थोडासा मीही बोलण्याचं धारिष्ट केलं. पण एक सांगू का की ज्याला आपण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतो तसं वारकरी संप्रदायामध्ये खूप नंतर जरी हा परिसर आलेला असला तरी जेवढ्या प्रमाणात आला तेवढा फार श्रद्धेने आला. फार शिस्त, ही सगळी शिस्त बघा तुम्ही जवळपास 90-95% पुरुषांच्या डोक्यावरती टोप्या आहेत नाही. बाकीच्या ठिकाणी जिथून हा वारकरी संप्रदाय खरं तर वाढला त्या आमच्या मराठवाड्यामध्ये एक सांप्रदायिक शिस्त ज्याला म्हणतात ती पाहायला मिळत नाही. पण इथे सगळेजण पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमध्ये आहेत. माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं आज मिरवणूक होती आणि त्या निमित्तानं
एक शिस्तबद्ध पोशाखामध्ये सगळेजणी पाहायला मिळतात. खरं तर पोशाखाचा परमार्थ नसतो ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या, कारण हे सुद्धा सांगावं लागतं, नाहीतर फक्त दिखाव्यावरती लोक जातात. कारण हल्ली असं झालेलं आहे की एखादा माणूस महात्मा, संत, साधू, सद्गुरू या पात्रतेचा आहे असं दाखवण्यासाठी अतिशय भिन्न भिन्न अवतार धारण करताना आपण पाहू शकतो. त्यामुळे अवताराकडे बघून, अशा अवताराकडे बघून बस श्रद्धा व्यक्त करायची नाही. खरं तर तोच अवताराची राशी झालेला असतो. काय वेगवेगळे पोशाख वगैरे असतात, ठीक आहे, पोशाखाचा परमार्थ नाही. नाथ महाराजांनी बाह्यवेशधारी साधूंची कायम निंदा केलेली आहे. एक ते फळाहरी निराहरी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी निघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते पिसाळ मत्त मुद्रा, एक ते तांबडे बोडखे, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटने रोडके, एक ते मुखे मौननिष्ठ, अशी मोठी यादी एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेली आहे. म्हणजे बाह्यवेश एखादा ठराविक असेल म्हणजे तो साधू आहे असं समजण्याचं काहीही कारण नाही. माझं नेहमीच एक वाक्य आहे की असे पारमार्थिक वेशातले किती सांसारिक दाखवू सांगा आणि सांसारिक वेशातले किती पारमार्थिक दाखवू सांगा. याचा अर्थ वेशाला अजिबात महत्व नाही असं देखील नाही आहे. वेशाला महत्व आहे. एखादा संप्रदाय एका विशिष्ट धारणेनं जेव्हा समोर येतो तेव्हा त्याची बाह्य ओळख असणं सुद्धा गरजेचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपण सर्वांनी टोप्या वगैरे घातल्या, पांढऱ्या टोप्या घातलेल्या आहेत. निश्चितपणे एक शिस्त, वारकरी संप्रदायाची शिस्त म्हणून ही गोष्ट बरोबर आहे. पण कोणत्या संतांनी सांगितलं टोप्या घाला सांगा, बोला? नाही. पण काही गोष्टी ज्या असतात ह्या अलिखित असतात आणि त्या अलिखित गोष्टी जर चालत आलेल्या आहेत तर त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी भूमिका आपल्या पूर्वसुरींची आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे बाह्यवेश नकोच असं नाहीये. लक्षात घ्या, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ हा देखील बाह्यवेशच आहे. पण अंतरंग साधन आणि बहिरंग साधन अशी दोन साधनांची विभागणी आमच्याकडे वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्वांच्या केलेली आहे. आणि त्यामुळे या दोन्हींनाही महत्व म्हणजे अंतरंग किंवा बहिरंग. नाथ महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे ज्याला मी नेहमी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता असं म्हणतो. नाथ महाराजांनी काय केलंय, पूर्वार्धामध्ये बाह्य वेश कसा असावा याचं वर्णन केलंय आणि उत्तरार्धामध्ये अंतर्वेश कसा असावा याचं वर्णन केलंय. बरं का, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी बाह्य लक्षण आहे. पण अंतर्लक्षण वारकऱ्यांचं सांगितलंय, हृदय कळवळा वैष्णवांचा, अंतःकरणामध्ये वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या विषयी आस्था असावी. काही लोकांच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या विषयी आस्था इतकं करा, मात्र गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही. महाराष्ट्राचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ते बंद केलं तरी चालेल. महाराष्ट्राचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि त्यामुळे आपण जर महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण जर अध्यात्मामध्ये आहोत, तर आपल्या गळ्यामध्ये सुद्धा तुळशीची पवित्र माळ असली पाहिजे.
गळ्यामध्ये तुळशीची माळ असणं याचाच अर्थ आपण परमार्थ पथगामी आहोत असं दर्शवणं. काही माणसं म्हणतात की आमची मनाची माळ, मनाची माळ बरेच जण म्हणतात. मग जर सगळ्याच गोष्टी मनाच्या चालतात तर मनाचं जेवणही करत जा, पण त्या गोष्टी होत नाही. मनाची माळ काय? आमचं मन पक्क आहे, त्याचा विचार आपल्याला पुढे करायचाच आहे. आपल्याला पुढे करायचा, मनाचा विचार करायचा आहे. हा अभंग साधारणतः मन या संकल्पनेवरती आधारित आहे आणि त्यामुळे अशी मनाची माळ वगैरे असं काही नसतं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, ठीक आहे. कंठी मिरवा तुळशी असं आमच्या संतांनी सांगितलंय. आता मध्ये काय झालं, या कंठी मिरवा तुळशी या प्रमाणाचं एवढं विकृतीकरण झालं की वारकरी सांप्रदायिक लोक काय करू लागले, गळ्याच्या बाहेर माळा काढून फिरू लागले. आळंदीमध्ये आम्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना हा प्रकार सुरू झाला होता. इसवी सन 2002 ते 2005 या कालखंडामध्ये. आणि आम्हाला कुतूहल वाटायचे की हे का असे माळ बाहेर घालून फिरतात, ते आपल्याच तर संप्रदायाचे आहेत ना, असा प्रश्न पडायचा. आणि एकाला विचारलं, म्हणजे ही कशामुळे तुम्ही माळ बाहेर काढतात? त्यांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलंय कंठी मिरवा तुळशी. मग त्याला म्हणलं, जर फारच खोलात जाऊन विचार करायचा असेल तर कंठ इथं असतो का इथं असतो कळत नाही लोकांना. माणसं काय करतात, आम्हाला जे संत वाङ्मय कळतं तेच खरंय ही भूमिका धारण करतं. कंठी मिरवा तुळशी याचा अर्थ आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे याची लाज बाळगू नका. मग हा त्याचा अर्थ आहे कंठी मिरवा तुळशी. याचा अर्थ शब्दशः काही गोष्टी ह्या शब्दशः घ्यायच्या असतात, मात्र काही ज्या आहेत त्या लक्षार्थानं घ्यायच्या असतात. वाच्यार्थ आणि लक्षार्थ बोलण्यातले दोन प्रकार आहेत. सहज एखादी गोष्ट आपण बोलली तिचा काय अर्थ निघू शकतो, आणि त्यातल्या त्यात आपली मराठी भाषा थोडीशी काय आहे, द्विअर्थी सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकते बरं का. आणि शब्द जरी एक असतील, ऐका, शब्द जरी एक असतील तरी तिच्या शब्दा आघातानं सुद्धा त्याचा अर्थ बदलू शकतो. ऐका, शब्द एकच आहे, तुम्ही हरिहरी करत बसा, हा एक वाक्य, तुम्ही हरिहरी करा. आणि तुम्ही हरिहरी करा म्हणजे काय, आम्ही इकडं मरतो आणि तुम्ही आपलं बसा असा त्याचा अर्थ होतो. एकच वाक्य आहे, मराठी भाषा वळेल तशी वळणार आहे, एकच शब्द आहे, पण त्याचा टोन बदलला की त्याचा अर्थ कळतो, अर्थ बदलतो, लक्षात घ्या. तसं काना, मात्रा, उकार, वेलांटी अगदी स्वल्प विराम जरी नाही दिला तरी अर्थाचा काय होतो, अनर्थ होतो. ऐका, एक सहज उदाहरण देतो, जाता जाता मला आठवलं म्हणून सांगतो. मागे 1-2 वेळा मी बोललेलो आहे. 2 मराठीतले महान लेखक नासी फडके आणि प्र के अत्रे, त्या दोघांची कथा सांगितली जाते. आता हे नाव घेऊन बोलता येतंय कारण काही रेकॉर्डिंग आता नाही म्हणून, नाही तर नाव घेता येत नाही. मुद्दा थोडा हा येतो की रेकॉर्डिंग म्हणलं की जरा बोलण्याला मर्यादा येते. हे 2 लेखक, महान लेखक, आपल्या मराठीमधले महान लेखक, त्या दोघांचंही लिखाण अत्यंत उच्च दर्जाचं. पण नासी फडके कधी कधी व्याकरणाकडे दुर्लक्ष करायचे आणि प्र के अत्रे त्यांना म्हणायचे, फडके तुम्ही लिहिता चांगलं, पण तुम्ही काय करता, व्याकरणाकडे फार दुर्लक्ष करता, तेवढं करत जाऊ नका. त्या फडकेने सांगितलं, हे बघा, माझे जे सगळे वाचक आहेत त्यांना सगळ्यांना कळतं मला काय लिहायचं. अत्रे विनोदी आहेत, लक्षात घ्या. अत्रे म्हणायचे की नाही हो, नाही लक्षात येत, वाचणाऱ्याचा अर्थ काय, भाव काय हे बघणं समोरच्याला गरजेचं आहे. त्याला जो तो भाव कळाला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यांनी सांगितलं ते आपल्याला काही तुमचं काही पटत नाही. बर, काही दिवसानंतर अत्रे त्यांच्याकडे गेले, फडकेंच्याकडे, आणि फडके योगायोगानं घरी नव्हते. त्यांची मंडळी, त्यांची पत्नी त्या ठिकाणी होती. म्हणले, आहेत का? त्यांनी सांगितलं, नाही, बाहेर कुठेतरी कामाला गेले. किती वेळात येणार आहेत? त्यांनी सांगितलं, त्यांना यायला उशीर होईल, संध्याकाळवर होईल. ठीक आहे म्हणले, मग मी तोपर्यंत काही थांबू शकत नाही, मी निघतो. नाही म्हणले भाऊजी. आता फडकेंची पत्नी, नाही, चहा वगैरे घेऊन जा, एवढं लांब तुम्ही आलात, इतक्या दिवसांनी आलात, चहा घेऊन जा. झालं, ठीक आहे. आग्रह खूप झाला, चहा वगैरे झाला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि गप्पा झाल्याच्या नंतर तुम्ही कशासाठी आला होतात काय, त्या पत्नीनं त्यांच्या विचारलं. त्यांनी काही नाही म्हटले, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण सिनेमाला जाऊ असं म्हणले. आणि फडकेंच्या पत्नीला आश्चर्य वाटलं. म्हणले, आपण अतिशय सौजन्याने, हे आपले भाऊजी आहेत, आपल्या नवऱ्याचे मित्र आहेत म्हणून त्यांना घरी बोलवलं, आणि ही भाषा, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. बरं, माझा नवरा घरी नसताना हे बोलणं योग्य वाटतंय?
राग आला. पण अत्रे मोठे होते, ते काही फक्त लेखक होते का, ते मोठे राजकारणी सुद्धा होते, मोठे पत्रकार सुद्धा होते. त्यामुळे तिने मनामध्ये राग ठेवला आणि हे निघून गेले. निघून गेल्यानंतर पती जेव्हा आला, म्हणजे फडके जेव्हा घरी आले, तेव्हा बायकोची तणतण सुरू झाली. बायको म्हणू लागली, तुमच्या मित्रांना काही कळत नाही, असं तसं काय झालं काय नेमकं सांग. त्यांनी सांगितलं, अहो ही बोलण्याची पद्धत आहे. तुम्ही घरात नसताना त्यांनी सांगितलं की मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ, ही बोलण्याची पद्धत आहे काही. फडकेंना राग आला. आता आपल्या पत्नीला जर कोणी असं बोललं तर कोणत्या पुरुषाला राग नाही येणार. राग आला म्हणजे विचारतो, म्हणले काय झालं. तन 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 करत गेले फडकेंच्या आत्रेंच्याकडे आणि आत्रेंना त्यांनी विचारलं, का रे तू घरी आला होतास का. मित्र होते एकमेकांचे. त्यांनी सांगितलं, हो आलो होतो. काय म्हणालास माझ्या बायकोला. काही नाही म्हणलं, अशाच गप्पा झाल्या. काय म्हणतो, म्हणले मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जो, असं बोललास तू. आत्रे म्हणले, हो बोललो. लाज वाटते का म्हणले काही तुला असं बोलायला. मी याच्यात काय लाज बाळगायची. अरे माझ्या बायकोला तू म्हणतोय मी तुझा नवरा आणि तू माझी बायको, ही बोलण्याची. अरे म्हणले तुला तेच तर सांगतोय, व्याकरण किती महत्वाचं आहे. मी तिला सांगितलं, मी कॉमा तुझा नवरा कॉमा तू कॉमा माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय, व्याकरणामध्ये सुद्धा थोडं इकडं तिकडं झाल्याचा अर्थाचा अनर्थ होतो. अनेक उदाहरणं, अनेक प्रमाण आपल्याला संतांची सुद्धा पाहायला मिळतात. म्हणून संतांची प्रमाण जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ती फार विचार करून आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. हा विषय आपण लक्षात घ्या. त्यामुळे आम्हाला जे एखाद्या ते भेदाभेद भ्रम अमंगळ नाही का, ते काय सुरुवात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता या ठिकाणी तुकाराम महाराजांना भेदाभेद, कोणत्या भेदाभेदाच्या संदर्भात बोलायचंय हा भाग निराळा आहे. पण आपण काय करतो, सामान्य माणसं काय विचार करतात की जाती भेदाचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय भेदाभेद म्हणजे काय, भेद आणि अभेद. तो परमात्मा आणि मी एक आहोत का, किंवा तो परमात्मा आणि मी वेगळा आहोत का, हा विचारच अमंगळ आहे. मी वासुदेव तत्वता, बस हीच भूमिका असली पाहिजे, हे अपेक्षित आहे. पण आपली माणसं काय करतात, तुकोबाराय सांगतात भेदाभेद भ्रम अमंगळ. तसं नाही अर्थ. कदाचित त्यांनी काही इतर अभंगामध्ये असा विचार मांडलाय असेल, कदाचित जातीच्या संदर्भामध्ये, तो विषय नाही. पण या अभंगामध्ये तो सांगितलेला नाही. पण ही गोष्ट आम्हाला कळत नाही, कारण आम्ही फार वरवरची वाक्य घेतो. त्याच्यामुळे संत महात्मे जे बोलत असतात त्याच्या शब्दाकडे आपण लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि परंपरेनं शिक्षण जर नाही घेतलं तर असा परिणाम होतो, आपण अर्थाचा अनर्थ करू शकतो. जाऊ द्या, मला जास्त त्या भागाकडे जायचं नाही. आपल्याला आधीच सुरुवात करायला उशीर झालेला आहे. आपल्याला अभंगाला पूर्ण न्याय देणं गरजेचं आहे. आणि हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की एकनाथ महाराजांसारखे संत हे केवळ तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी लिखाण करत असतात. आणि त्यांचं लिखाण इतकं युक्त आणि प्रयुक्त असतं की त्यानं आपलं निश्चितच कल्याण होणार आहे. पण त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ही जाणीव 50 वर्षांपूर्वी आपल्या गावाला झाली आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला. अखंड हरिनाम सप्ताह 50व्या वर्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करता झाला. उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणून अव्याहतपणे 50 वर्षांपूर्वी आपला हा भाग जागृत झाला. आणि त्यामुळे परिसरातली मंडळी सुद्धा, पंचक्रोशीतली मंडळी असतील, गावातली मंडळी असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद महाराज आमचे, विश्वनाथजी आहेत, बरीचशी मंडळी, महाराज पण आहेत, नेहमी माझ्या कीर्तनासाठी चालीसाठी असतात. आपणही सर्व मंडळी आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज एकनाथ महाराजांचा मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपण इथे आल्यानंतर जे हृदय माझं स्वागत केलं, नामदेवजी पाटील असतील त्यांच्याकडे असेल, किंवा इथे सुद्धा आल्यानंतर जे हृदय स्वागत केलं त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि अभंगाकडे वळतो. मागणीपर प्रकरणातला अभंग म्हटलं की कीर्तनकार ह्या विषयाला हात घालतातच. तो म्हणजे मागणी कोणी केली, मागणी कोणाला केली आणि मागणी काय झाली. या 3 गोष्टींचा विचार मागणीपर प्रकरणामध्ये पाहायला सापडतो. अलिखित नियम आहे. मागणीपर अभंग घ्यावा हा अलिखित नियम आहे. पण परंपरा आहे ना, म्हणून आम्ही तो चालवतो. म्हणजे काय की उद्याच्या दिवशी गवळणीवरती चिंतन करायचं, किंवा भगवंतानं चोरी कशी केली, त्याला कसा केला याचं वर्णन करायचं. हा अलिखित नियम आहे. कोणत्याही आपल्या महापुरुषांनी असं लिहून ठेवलं नाही की पहिल्या दिवशी अशा पद्धतीचा अभंग, जागराच्या दिवशी अशा पद्धतीचा अभंग. जागराच्या दिवशी
म्हणजे आजच्या मागणीपर प्रकरणामध्ये आज मागणीच का करायची याचं जर आपण चिंतन केलं तर मागणी करण्याचं कारण असं आहे की देवा आम्ही जे 7-8 दिवस तुझी मागच्या 7-8 दिवसांमध्ये सेवा केली त्या सेवेचा मोबदला आज मागण्याचा दिवस आहे आणि आज आम्ही मागितल्याच्या नंतर उद्या काल्याच्या प्रसादाच्या रूपानं आमची मागणी पूर्ण होणार आहे. अतिशय सात्विक भूमिका याच्या पाठीमागे आहे. म्हणून मागणीपर प्रकरणाचा अभंग काल्याच्या आदल्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये असतो. मी पत्रिका आता बघितली. आपण अतिशय शुद्ध विशुद्ध पद्धतीने लिहून ठेवलंय की या कार्यक्रमाचं आयोजन कशासाठी आहे तर संप्रदायाचं धर्माचं ज्ञान प्राप्त व्हावं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आत्मानुभूती प्राप्त व्हावी हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणून अशा प्रकारची कीर्तनं किंवा अशा प्रकारे वक्तव्य या ठिकाणी अपेक्षितच आहे की जे आपल्या ज्ञानामध्ये थोडीफार का होईना भर घालू शकतात. नुसतं कीर्तनामध्ये यायचं बसायचं कीर्तनकाराच्या तोंडाकडे बघायचं आणि निघून जायचं एवढी कीर्तनाची एक भूमिका नाहीये. प्रत्येक वाक्य न वाक्य हे केवळ आपल्या उद्धारासाठी आहे अशी भूमिका जोपर्यंत श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपण इथे बसून आपला वेळ वाया घालवणंच आहे. जर तशी भूमिका नसेल तर मात्र तशी जर भूमिका असेल तर निश्चितपणे आपल्या सर्वांना श्रवणाचं फल प्राप्त होणार आहे. श्रवण म्हणजे काय श्रवणाचं फल कसं प्राप्त होतं काही जण म्हणते श्रवण म्हणजे काय मराठीमध्ये जे ऐकणं तसं संस्कृतमध्ये श्रवण करणं नाही. आपण कीर्तन ऐकलं कधी म्हणायचं नाही किंवा म्हणत असो तर तसं म्हणू नका तर कीर्तन श्रवण केलं असं म्हणायचं. कारण ऐकण्यामध्ये आणि श्रवण करण्यामध्ये थोडासा भेद आहे. ऐकणं म्हणजे काय शब्दांचा आघात कर्णपट्टलावरती होणं म्हणजे ऐकणं आहे. आणि श्रवण म्हणजे काय तर जे कानामध्ये आमच्या प्रविष्ट झालेलं आहे ते अंतःकरणामध्ये उतरवणं याला श्रवण म्हणायचं. आता अशा पद्धतीचा श्रवण केल्यानंतर त्याचा लाभ काय आहे तर आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय. विश्वासु गुरुवाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादि कृतंचेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल आम्हाला केव्हा प्राप्त होतं विश्वासो गुरुवाक्येषु. जो वक्ता आहे जोही कोणी या गादीवरती येऊन नारदाच्या गादीवरती येऊन उभा राहील त्याच्या संबंधानं विश्वास अंतःकरणामध्ये धारण करणं. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावना स्वतःच्या ठिकाणी दीन भावना बाळगायची की माझा उद्धार केवळ या वक्त्याच्या वक्तव्यामुळेच होणार आहे. स्वस्मिन् दिनत्व भावना मनोदोष जयश्चैव मनामध्ये जे काही विकार चालू असतील विचार चालू असतील त्यांच्यावरती विजय प्राप्त करणं. कथायाम निश्चला मती कथेमध्ये बसल्यानंतर निश्चल मती असली पाहिजे. म्हणजे कोण आलं कोण गेलं कोण उठलं कोण बसलं काही देणं घेणं नाहीये. अगदी भजन चालू आहे तर बघून तेवढ्या वेळात बघून घ्यायचं की काही मेसेज तर आलेला नाही ना काही गरज नाही. आपल्या वाचून असं काही होणार आहे का की मी मेसेज बघितला नाही म्हणून इराणचं युद्ध वाढलं असं काही होणार आहे का. असं काही होणार नाही. आपण एवढे मोठे नाही. आपण काय आहोत आपली अवस्था काय जगाच्या दृष्टीने विश्वाच्या ब्रह्मांडाच्या दृष्टीने दर्या में खसखसीचा दाणा असतो. दरीमध्ये तो दाणा जेवढा आहे तेवढा आपलं विश्वामध्ये आपलं काय आहे अस्तित्व आहे. त्यामुळे स्वतः मी कोणी अमुक आहे मी तमुक आहे मी मोठा आहे मोठा पदधारी आहे मोठा श्रीमंत आहे काही मोठा ज्ञानी कलाकार काही नाही. आपण कोणीही नाही. जगाच्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर आपण शून्य आहोत. ही भूमिका आपण सर्वांनी लक्षात घ्या. कारण जगत प्रचंड मोठा आहे आणि अर्थात परमात्मा त्याहीपेक्षा मोठा आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळकनंदा घरी. त्या परमात्म्याची व्याप्ती जर बघितली तर काही माणसांच्या बुद्धीची कीव येते ज्यांना नास्तिक म्हणतो आपण नाही का. देव मानत नाही त्यांना आपण काय म्हणतो नास्तिक. अर्थात ती शास्त्रीय परिभाषा नाही. देवाला मानण्या किंवा न मानण्यावरती एखादा माणूस आस्तिक किंवा नास्तिक ठरू शकत नाही. तर तो वेदाला मानतो की मानत नाही याच्यावरती तो आस्तिक आहे का नास्तिक आहे हे ठरत असतं. सामान्यतः समाजामध्ये जो देवाला नाकारतो जो देवाचं अस्तित्व नाकारतो देव नाही असं ज्याचं मत आहे आपण त्याला काय म्हणतो हा नास्तिक आहे. शास्त्रकार म्हणतात ही नास्तिकाची खरी व्याख्या नाही. नास्तिको वेद निंदकः अशी नास्तिकाची व्याख्या सांगितलेली आहे. जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे. म्हणजे एखादी व्यक्ती देवाला मानते पण वेदाला मानत नाही. ऐका जरा सूक्ष्म दृष्टीने ऐका. एखादी व्यक्ती देवाला मानते पण वेदाला मानत नाही ती नास्तिक आहे. आणि एखादी व्यक्ती देवाला मानते वेदाला मानते मात्र देवाला मानत नाही तर ती आहे आस्तिक. म्हणजे वेदाला आपण मानत असू तर आपण आस्तिक आहोत आणि वेदाला मानत नसू तर नास्तिक आहोत. अशी नास्तिक आणि आस्तिकाची व्याख्या
ती आपल्याकडे सांगितलेली आहे. त्यामुळे काही माणसं ही देवाच्या अस्तित्वावरती शंका निर्माण करतात. ज्या परमात्म्यानं आम्हाला निर्माण केलं त्या परमात्म्याच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि म्हणतात देव आहे की नाही. आपण चर्चा काय पाहतो, टीव्ही मध्ये सुद्धा जेव्हा चर्चा होते तेव्हा चर्चा काय होते, देव आहे की नाही. अशी चर्चा का होऊ शकते माहितीये, आपली सहिष्णुता आहे म्हणून. अशी कधी आपण चर्चा ऐकली का, अल्लाह आहे की नाही अशी चर्चा ऐकली का सांगा मला. जीजस आहे की नाही अशी चर्चा कधी ऐकली का आपण, कधीही ऐकणार नाही, कारण अशी चर्चा करण्याची हिंमतच कोणात होत नाही. मात्र देव आहे की नाही याची चर्चा मात्र होते. बरं, आतापासून आहे का नाही, चार्वाकापासून चालत आलेली आहे, त्याच्याही आधी बौद्धांपासून ही चालत आलेली आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये जगात आपल्याला पाहायला सापडतो. अहो ठीक आहे, ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये देव ही संकल्पनाच मान्य नाहीये त्यांनी देवाचं अस्तित्व नाकारलं तर आम्हाला काही वाटणार नाही. पण आपल्या भारतात राहून, आपल्या महाराष्ट्रात साधू संतांच्या भूमीमध्ये राहून जर आपण देवाचं अस्तित्व नाकारत असू तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच आहे. बरं, आपली पात्रता काय, आपलं अस्तित्व काय, आपण कोणावरती बोलतोय, काही लोकांना देणं घेणं नसतं. एक टीव्हीवरती महाराज एक चर्चा होती, एक साधारणतः 15 ते 20 वर्षांपूर्वी टीव्हीवरती एक डिबेट होती. त्यामध्ये मोठं चॅनल होतं मराठीचं, त्यामध्ये आम्हाला वक्ता म्हणून बोलवलं होतं आणि वक्ता म्हणून बोलवल्यानंतर देव आहे की नाही हा विषय होता. अर्थात देव आहे म्हणणारे आम्ही आणि देव नाही म्हणणारे काही जण त्या ठिकाणी होते. आणि ती चर्चा चालू झाली आणि चर्चा चालू झाल्याच्या नंतर प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडलं की देव आहे, देव नाही, वगैरे वगैरे. एक जण बऱ्याच वेळापासून माईक मागत होता, मला माईक द्या, मला माईक द्या. ते अँकरने त्याच्याकडे माईक दिला आणि माईक दिल्यानंतर तो बोलू लागला. तो म्हणला, मी आधी खूप देव मानायचो, त्याचे शब्द सांगतो बरं का, मी आधी खूप देव मानायचो, आमच्या घराच्या भिंतीवर सगळीकडं देवच देव, शब्दशः मी अनुवाद सांगतो, आमच्या घराच्या प्रत्येक भिंतीवर देवच देव. मात्र एक घटना माझ्या जीवनामध्ये अशी घडली, तेव्हापासून मी देव मानणं नाकारलं, सोडून दिलं. आता तुम्ही जसं या वाक्याकडे अतिशय तत्परतेनं लक्ष देऊन श्रवण करत आहात, तसं आम्ही सुद्धा ते ऐकत होतो. आमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की याच्या कुटुंबावरती नक्कीच काहीतरी आघात झाला. म्हणजे हा कुटुंबासहित गाडीमध्ये देवदर्शनाला गेला असेल, देवदर्शन करून येत असताना मोठा अपघात झाला असेल, घरातली सगळी माणसं मेली असतील, हात शिल्लक राहिला असेल. अशा वेळी अशी भावना निर्माण होऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. ही भावना आम्ही लक्षात घेतली आणि आम्हाला असं वाटलं की खरंच काहीतरी झालेलं दिसतंय. एक घटना माझ्या जीवनात अशी घडली की तेव्हापासून मी देव मानणं नाकारलं. एकदा मंदिरात गेलो, चप्पल बाहेर सोडली, दर्शन केलं, प्रदक्षिणा करून येतो आणि पाहतो ते काय, माझी चप्पल गायब. जो माझी चप्पल सांभाळू शकत नाही तो या जगाला कसा सांभाळू शकतो हा मला प्रश्न निर्माण झाला आणि तेव्हापासून मी देव मानणं बंद केलं. टीव्ही नसता तर 2 कानाखाली वाजवले असते. शूटिंग चालू होती, त्याला म्हणलं इकडे दे बाळा, माईक इकडे दे. आणि त्याला उत्तर दिलं, म्हणलं देव हा तुझी चप्पल सांभाळण्यासाठी अशी काही तुझी मानसिकता आहे का. म्हणलं देव ही तुझी चप्पल सांभाळण्यासाठी नाही, विश्वाचा जनिता आहे तो, विश्वाचा चालक आहे, मालक आहे. पण ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार तुझी चप्पल त्यांनी सांभाळायला पाहिजे होती अशी जर तुझी भूमिका असेल तर काही हरकत नाही, तो तुझी सुद्धा चप्पल सांभाळेल. पण आधी नारदासारखा तू भक्त झाला पाहिजेस. विठ्ठल विठ्ठल. देवर्षी नारद आले. नारद आल्याच्या नंतर सत्यभामेकडे आले आणि सत्यभामेने आपलं पाद्यपूजन वगैरे केलं. देवर्षी नारदांसारखा महापुरुष आपल्या घरामध्ये आलाय, पाद्यपूजन वगैरे केलं. आणि सत्संग, मोठी माणसं जेव्हा आपल्या घरी येतात ऐका, तेव्हा सत्संग करणं अपेक्षित असतं. आपल्या काही मनातल्या शंका आपण त्यांना विचाराव्यात आणि मग त्यांनी त्यांचं निरसन करावं. आपल्या गोष्टी सांगत बसू नये, आपल्या गोष्टी सांगत बसू नये. तर आता भगवान श्रीकृष्णाची पत्नी म्हणल्यानंतर पाद्यपूजन केलं, पायापाशी बसले आणि म्हटली, नारदा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. बोल म्हणले. एखादी गोष्ट जर आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे. आता
वटपौर्णिमेची पूजा करून 7 जन्म हाच नवरा मला मिळू दे असं नारदाला सांगता आलं असतं, नाही का? वटपौर्णिमेमध्ये माता भगिनी ज्या लग्न झालेल्या आहेत, विवाह झालेल्या आहेत, ते काय करतात? त्या वडाला दोरा गुंडाळतात आणि 7 जन्म हाच पती मला मिळू दे अशी मागणी करतात. आता पुरुषांनी एक वेगळं सुरू केलंय बरं का. पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या आणि त्यांना प्रार्थना करायची, ही बायको मला कधीच मिळू देऊ नको, असं सुरू झालंय. काय करतील लोक सांगता येत नाही. 7 जन्म हाच नवरा मिळू दे. मला एकाने मला सांगितलं, थोडासा वेगळा विचार सांगितला. त्यांनी सांगितलं 7 जन्म हाच नवरा का मिळू दे, 7 जन्म हाच नवरा का मिळू दे, तर असा ऐकणारा पुढे मिळेल की नाही ही शंका आहे म्हणून. आता सरळ सरळ जर उत्तर देतील तर नारद कसे? नारदाने सांगितलं पुढच्या जन्मामध्ये जी गोष्ट पाहिजे ती या जन्मात तिचं दान करावं लागतं. मान खाली घातली, म्हणले काय झालं? भगवान श्रीकृष्ण पती म्हणून पुढच्या जन्मात मला पाहिजे होते म्हणले. मग काय झालं म्हणले? अरे मग नवऱ्याला कसं दान करायचं म्हणले नारदांनी सांगितलं जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, जी करायची ती आपण करू शकतो. म्हणजे तुला जर भगवान श्रीकृष्ण पुढच्या जन्मात पती म्हणून हवे असतील तर या जन्मात कृष्णाला दान कर. म्हणजे कृष्णाला दान करता येतं? हो. नारदा म्हणजे देवाला घेणार कोण दान? नारदांनी सांगितलं मी आहे ना म्हणजे माझ्यासारखा सत्पुरुष तुला कुठे मिळेल का दुसरीकडे की ज्याला तू भगवान श्रीकृष्णाला दान करू शकते? हे जमतं का म्हणले? पण खरंच ना पुढच्या जन्मात कृष्ण नवरा? हो नक्कीच नक्कीच नक्कीच. झालं, घे म्हणले हातात पाणी. काय संकल्प सांगायचा? तत्सत कृष्णार्पणमस्तु. आता खरंच कृष्ण अर्पण झालं बरं का. कृष्णाला अर्पण करायचं, पण आता काय झालं? कृष्णच अर्पण झाला. देवर्षी नारद आनंदामध्ये दरबारात गेले. भगवान श्रीकृष्ण सिंहासनावरती बसलेले द्वारकेमध्ये, सगळे त्यांचे पार्षद सगळे खाली बसलेले. पण देवर्षी नारद आले म्हटल्याच्या नंतर सिंहासनावरून खाली उतरून देव आले आणि नारदांचं स्वागत केलं. म्हणले वा, तुमच्यासाठी महापुरुष आमच्याकडे जेव्हा येतात त्या तो आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे म्हटले, तुम्ही इथे आलात फार समाधान वाटलं म्हणले नारदांना, या तुमचं पाद्यपूजन करतो. नारद बसायला तयार नाही. नारदांनी त्या खुर्चीकडे बघितलं, ते म्हणले इथं नाही बसणार. मग थोडी उंच खुर्ची अजून देऊ का म्हणले तुम्हाला? नाही म्हटले. मग सिंहासनाकडे बोट दाखवून सांगितलं मला त्याच्यावर बसायचं म्हणले. देवर्षी नारदांनी असं बोलल्याच्या नंतर कृष्णाने विचारलं, म्हणले देवा, तुमच्यासारख्या शास्त्रज्ञांना, जे तुम्हाला शास्त्र तुम्ही कोळून पिलात, त्यांच्यासारख्यांना ही सांगण्याची गरज आहे का की जो राजा असतो तोच सिंहासनावरती बसू शकतो? राजापेक्षा मोठा जरी कोणी आला तरी तो त्या सिंहासनावरती बसू शकत नाही. बघा उदाहरण बघा, जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याच्या पातळीवर बोलायचं झालं, जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवरती एखादा मंत्री जरी आला तरी तो बसू शकत नाही, कारण तो त्यांच्यापेक्षा मोठा आहे. पण जिल्हाधिकाऱ्याची ती खुर्ची आहे, बरोबर? तसं त्यांनी सांगितलं, अरे नारदा म्हणले राजाच फक्त सिंहासनावरती बसू शकतो, दुसरं कोणी नाही बसू शकतो. नाही म्हणले मला तिथेच बसायचं. देवानी सांगितलं माझ्यापेक्षा वरचं आसन तयार करतो म्हणजे त्याच्यावर बसवतो. अजिबात नाही, त्याच्यावरच बसायचं म्हणजे. असं का? त्यांनी सांगितलं मला एक सांग म्हणले कृष्णा, गादीवरती सिंहासनावरती राजा बसू शकतो, हो बरोबर, आणि राजाचा जर एखादा मालक असेल तर हा म्हणले तो बसू शकतो. मग झालं म्हणले काम, मी तुझा मालक आहे. हा माझा मालक कसं काय? त्यांनी सांगितलं तुझ्या बायकोनी मला अर्पण करून टाकले म्हणले तुला. आता भगवंताला लक्षात आलं काय गडबड झाली, काय गंमत. अच्छा अच्छा, या म्हणले महाराज, या. बसवलं, सिंहासनावरती बसवलं. नारद आपले खुश, वीणा वाजवत नारायण नारायण. भगवंतांनी विचारलं आता तुमचा भक्तच आहे, सेवकच आहे, तर काय सेवा करू? पकडू का म्हणले तुमचा वीणा? नारदांनी सांगितलं याच्या बळावर तर कमवलंय म्हणले तुला, भांडवलच गेलं तर धंदा कसा होईल? मग सेवाच करायची ना. अरे तुझं राज्यामध्ये मला बऱ्याच वर्षांपासून फिरायचं, पण जरा चल मला तुझी बाजारपेठ वगैरे दाखव. आणि देवर्षी नारद बाहेर निघाले. त्यांनी सांगितलं एक काम कर, माझ्या पादुका आहेत ना खडावा, या जरा मला त्रासदायक ठरू लागल्या चालताना, या जरा पकडतोस का? कोणाला? कृष्णाला. बिलकुल म्हणले देवा. हातामध्ये घेतलेल्या पादुका डोक्यावरती ठेवल्या. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवा
धामा दान करी उजोर नाही अंगीकारी सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. म्हटलं बाळा तुझ्या चपलाही त्यांनी उचलल्या असत्या पण नारदासारखा भक्त तू असणं अपेक्षित आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माणसं कोणत्या कारणावरून काय निर्णय घेतील सांगता येत नाही. देव किती व्यापक आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी असं त्याचं वर्णन आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने माती खाल्ली आणि यशोदा मातेनं विचारलं तुझं मुख दाखव, तेव्हा जेव्हा मुख उघडलं तेव्हा अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड. एक ब्रह्मांड म्हणजे काय, एक सूर्यमाला. अशा अनेक सूर्यमाला ज्याच्यामध्ये असतात ते एक ब्रह्मांड. कृष्ण विवरातून दुसरीकडे गेलं तर दुसरं ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या मुखामध्ये दिसली. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. म्हणून जो जगाचा मालक आहे त्याच्याकडेच मागणं मागावं. ज्या तीन गोष्टींचं चिंतन आपल्याला करायचं की कोणाकडे मागणं मागावं, तर जो विश्वव्यापक आहे ज्याच्याकडे देण्यासारखं आहे त्यांनी मागावं. लक्षात घ्या, त्याला मागावं, ज्याच्याकडे देण्यासारखं आहे त्याला मागावं. भिकाऱ्याकडे कोणी भीक मागत नाही तर श्रीमंताकडे भीक मागत असतात, बरोबर. म्हणजे ही भिकारी मंडळी काय करतात की त्यांना जेव्हा लक्षात येतं की माझ्यापेक्षा याचा स्तर जास्त आहे तेव्हा ते काय करतात, हात पसरतात. मागतय कोण, संत महात्मे. संतांचा मागण्याचा स्वभाव आहे का, भिक्षापात्र अवलंबिणे जळू जिणे लाजिरवाणे. लोकांच्या समोर हात पसरण्यापेक्षा मेलेलं बरं. ही तुकोबारांची भाषा जर आपण बघितली तर यातून संतांची वागणूक सुस्पष्टपणे आपल्याला कळते की कोणाच्याही पुढे हात पसरायचा नाही. मग असं असताना कोणाच्याही समोर हात पसरायचा नाही असं असताना मागणीपर प्रकरणात एवढे अभंग का, अनेक अभंग आहेत ना. हेची दान देगा देवा तुझा विसरण बाबा, असे अनेक अभंग आहेत ना. आपण बऱ्यापैकी बऱ्याच फळावरती जेव्हा जय विठ्ठल झालं त्याच्यानंतर वेगवेगळे अभंग म्हणतात आरतीच्या आधी. त्याच्यामध्ये बहुतांश अभंग हे काय मागणीपर आहेत. मग मागणं जर का चुकीचं आहे असं संतांना वाटतं तर मागतात का, तर त्याचं कारण असं आहे की संतांचं जे लिखाण आहे हे सर्वसामान्य यांच्यासाठी असतं. हे फक्त तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी संतांची लेखणी झिजत असते. त्यामुळे संत महात्मे जेव्हा लिहितात किंवा संत महात्मे जेव्हा अभंग अशा पद्धतीने लिहितात की ज्यामध्ये काहीतरी मागणी आहे, तर हा तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवण्यासाठीचा हा विचार आहे. म्हणजे यदा कदाचित आपल्याला देवाची प्राप्ती झाली, समजा देव प्रगट झाला, समजा आपल्या समोर प्रगट झाला, तशी शक्यता अजिबात नाही बरं का. आपली तेवढी काही भक्ती नाही की आपल्या समोर देव प्रगट होईल. पण त्या काळामध्ये संतांना अपेक्षा होती की आपल्या संपर्कामध्ये आलेला ब्रह्मरूप होऊ शकतो किंवा ब्रह्मीभूतका ब्रह्मभूतकाय होतसे कीर्तने, कीर्तनामध्ये ब्रह्मभूत काया होते. हे त्यांच्या कीर्तनात आपल्यासारख्यांच्या अशा पद्धतीने गोष्टी होऊ शकणार नाहीत. म्हणून अशा सारख्यांच्या समोर जर का देव आला त्यांच्या काही भक्तीनुसार तर त्याला काय मागावं त्याला प्रश्न पडू नये. किंबहुना त्यांनी काही संसाराच्या गोष्टी मागू नयेत ही संत महात्म्यांची भूमिका आहे. तुकाराम महाराजांच्याकडे एक माणूस आला आणि आल्याच्या नंतर उदास झालेला तुकाराम महाराजांना म्हणू लागला, महाराज संसारामध्ये फार दुःख आहे, बायकोचे माझे सारखे भांडणं होतात, पैसा टिकत नाही, काय करू सांगा. तुकाराम महाराजांनी सांगितलं उठायचं, बाहेर निघायचं, गेट लॉस्ट. निघून गेला. ते बाजूबाजूचे म्हणू लागले, म्हणजे महाराज तो तुमच्याकडे काहीतरी मागायला आला आणि तुम्ही त्याला दिलं नाही. त्यांनी जे अपेक्षित ठेवलं होतं ते तुम्ही देऊ शकत नव्हतात का. तुकाराम महाराजांनी सांगितलं देऊ शकत नव्हतो असं नाहीये. त्याची मागणी मी पूर्ण करू शकलो असतो, पण त्याची मागणी संसाराची होती आणि संसाराची मागणी तुकाराम महाराजांच्याकडे आल्यानंतर पूर्ण होते. अशी जर का माहिती लोकांपर्यंत पोचली तर देव मागण्यापेक्षा देवाचंच मागायला येते. म्हणजे माझ्याकडे मी देऊ शकत नाही असं नाही, पण लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी त्याला बाहेर घालवलं. संत महात्म्यांकडे गेल्यानंतर काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. संत महात्म्यांकडेच काय, कोणाहीकडे जेव्हा आपण मागायला काही जातो तेव्हा कोणाकडे काय मागावं या सुद्धा गोष्टी ठरलेल्या. मी नेहमी सांगतो, एकाला राजा प्रसन्न झाला आणि राजाने सांगितलं तुला काय मागायचं ते माग, सगळं द्यायला तयार आहे, काय मागायचं ते माग. हातामध्ये तंबाखू होती
म्हणला चुना मिळाला तर बरं होईल. याच्यासारखा महामूर्ख दुसरा कोणी नाही. अरे राजा प्रसन्न झालाय आणि तंबाखूला चुना मागत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस. कोणासमोर आहोत, कोण आपल्याला देणार आहे यानुसार काय मागायचं हे ठरलं पाहिजे. मागणारा सुद्धा हुशार असावा लागतो. मागणारा सुद्धा मागत असताना हुशारी बाळगणं अपेक्षित आहे. दोन्ही डोळ्यांनी आंधळा, कुरूप म्हातारा, दरिद्री म्हातारा, मरायला टेकलेला म्हातारा, ज्याचं लग्न झालं नाही, काही नाही, कोणीच नाही, काय त्याचं दैव उजळलं आणि देव प्रकट झाला. आणि देवाने सांगितलं तू जी काही आजपर्यंत भक्ती केलीस ना त्याचा मोबदला म्हणून तुला एक मागणं मागण्याचा अधिकार देतो. एक मागणं मागायचं. आता त्या म्हाताऱ्याच्या जागेवर जर आपण असतो एकच मागणं मागायचं म्हणलं तर काय मागितलं असतं? विचार करा, काय मागितलं असतं? कोणीतरी काय म्हणलं असतं की मला डोळे दे. बरोबर, एकच मागणं मागायचंय. कोणीतरी म्हणलं असतं डोळे दे. पण मला सांगा, जीवनभर जर का ह्या असार संसाराला बघितलं नाही तर मरण्याच्या आधी कशाला तो संसार बघून जायचा? बर, कोणीतरी म्हणलं असतं की आम्हाला संपत्ती दे. त्या संपत्तीचा उपभोग घ्यायला आयुष्यच जर नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग आहे? बर, तुमच्या आमच्यापैकी कोणीतरी म्हणलं असतं मला आयुष्य दे. जर असंच जगायचं आहे तर आयुष्य तरी काय करायचं? बर, कोणी म्हणलं असतं मला सुंदर कर, कारण प्रूफ होता. या म्हातार वयामध्ये सुंदर होऊन काय करणार? एकच मागणं मागायचं. तुमच्या आमच्यापैकी कोणी जर असलं असतं तर यापैकी काहीतरी मागणं मागितलं असतं. बरोबर, पण तो मोठा इब्लीस होता महाराज. साधा नव्हता तो, हुशार, व्यवहार चतुर होता. म्हणजे ते एकच मागणं मागायचं. हो ठीक आहे, लगेच उत्तर दिलं. म्हणजे माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजमुकुट असलेला मला बघू दे म्हणजे बाकी काही नको. तुमच्या लक्षात नाही आलं त्यांनी काय काय मागितलं? लग्न न झालेला, बर, नातवाच्या डोक्यावर म्हणजे आधी मुलगा, म्हणजे आधी लग्न. बर, म्हातार वयात लग्न करून उपयोग नाही. पहिलं मागणं काय? तरुण कर. दुसरं मागणं काय? या कुरूपाला कोण, हा कुरूप होता म्हणूनच त्याला कोणी मुलगी दिली नाही. दुसरं मागणं काय? सुंदर कर. तिसरं मागणं काय? मुलगा होऊ दे. चौथं मागणं त्याला बायको मिळू दे. पाचवं मागणं त्याला मुलगा होऊ दे. सहावं मागणं तो राजगादीवर म्हणजे राजा होऊ दे. तो राजगादीवर बसणार म्हणजे इतके वर्ष मला जगू दे आणि त्याच्या डोक्यावर राजमुकुट असलेला मला बघू दे. विठ्ठल विठ्ठल. याला हुशारीचं मागणं म्हणतात. एकाच मागण्यामध्ये सगळ्या मागण्या पूर्ण करून टाकल्या. कोण मागताय याचंही चिंतन होणं गरजेचं आहे. कोणाला मागतायत हा विषय झाला. मागणं कसं असावं याचंही चिंतन केलं. इथे मागतायत कोण? एकनाथ महाराज मागतायत. एकनाथ महाराजांचा हा अभंग असल्यामुळे या अभंगामध्ये मागणार कोण तर एकनाथ महाराज. मग एकनाथ महाराज जर मागतायत तर आपण पाहिलं ज्याला गरज आहे त्याने मागावं आणि जो देण्यामध्ये सक्षम आहे त्याला मागावं. एकनाथ महाराजांना कशाची गरज आहे का मला सांगा? लोकांच्या गरजा नाथ महाराजांच्याकडे आल्यानंतर पूर्ण होतात. हा लोकांचा अनुभव, हा इतिहास आपल्याला एकनाथ महाराजांचा पाहायला मिळतो. एकनाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत. एकनाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत. त्यांची बरोबरी आजपर्यंत वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही माणसाबरोबर झालेली नाही. एवढी श्रीमंती, एवढं ऐश्वर्य हे एकनाथ महाराजांचं आहे. आपल्यापैकी जी मंडळी पैठणला आली असतील त्यांना एकनाथ महाराजांचं ऐश्वर्य माहिती झालं असेल. एकनाथ महाराजांचा समाधी परिसर ज्या भागात आहे, आपल्या वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही संतांच्या समाधीला प्राप्त झालेला तो सर्वात मोठा परिसर आहे. माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरकडे जेवढी जमीन नसेल तेवढी जमीन आमच्या संस्थांमध्ये आहे. 6-7 हजार एकरचं मालक आमचं संस्थान आहे. बरोबर, हे ऐश्वर्य उत्तरोत्तर वाढतही गेलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराज हे ऐश्वर्यवान संत होते. उत्तरोत्तर त्यांचं ऐश्वर्य त्यांच्या वंशजांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी वाढत गेलेलं आहे.
जमीन जुमल्याचा विचार बाजूला सोडून द्या. अगदी राहण्याच्या वाड्याचा विचार करा. तसं बघितलं तर आमचे आणखी सुद्धा बरेच वाडे आहेत की जिथे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आमच्या लहानपणी मला जे आठवत आहे किंवा आमच्या वडिलांच्या लहानपणी जे ते सांगतायत, कुठे हत्ती बांधण्याची जागा, हा वाडा घोडे बांधण्याचा, हा वाडा गाई बांधण्याचा, असे अनेक वाडे असे आमच्याकडे. आज तिथे त्या गोष्टी कदाचित नसतील, ते वाडे आहेत समजा, पण त्याच्यामध्ये समजा हत्ती घोडे वगैरे ह्या गोष्टी नसतील. त्या ऐश्वर्य जसं निजाम सरकार गेलं तर आणि भारत सरकारमध्ये आमचं पैठण सामील झालं तेव्हा सगळ्या त्या गोष्टी बंद झाल्या. असो, पण राहण्याच्या वाड्याचा विचार करा. मी काही ठिकाणी हा मुद्दा सांगितलेला आहे, मला याची कल्पना आहे. राहण्याच्या वाड्याचा विचार करा जिथे आपण राहतो. एकनाथ महाराजांच्या पासून माझी 14वी पिढी आहे. मी एक नेहमी उदाहरण देतो महाराज की एका माणसाला 100 एकर जमीन महाराज 100 एकर जमीन एका इकडे आहे. त्याला 2 मुलं झाली आणि त्यांच्या वाटण्या झाल्या. किती गेले बोलत राहा. वाटण्या झाल्या हे वाक्य सामुदायिक ठेवा बरं का. त्यांना 2 मुलं झाली, वाटण्या झाल्या, असं पुढं. हा बोला बोला, गणित कसं घाबरू नका तुम्ही, उत्तर द्या. किती? 25. त्यांना 2 मुलं झाली, त्यांना 2 मुलं झाली, 6.25. त्यांना 2 मुलं झाली. इथं सगळे शांत बसतात मला माहिती आहे. 3 पकडा. त्यांना 2 मुलं झाली, त्यांना 2 मुलं झाली. 7 पिढ्यांमध्ये 7 पिढ्यांपूर्वी ज्याच्याकडे 100 एकर जमीन होती, 7 पिढ्यांनंतर तरी 2 मुलं पकडले बरं का. 7 पिढ्यांनंतर एकेका मुलाला 1 एकर सुद्धा जमीन शिल्लक राहिली नाही. आता थोडसा आमचं गणित तुम्हाला सांगतो. राहण्याच्या वाड्याचा विचार सांगतो, जमिनीचं सांगत नाही. एकनाथ महाराजांच्या पासून माझी 14वी पिढी आहे आणि एकनाथ महाराजांचा काही मी एकटा वंशज नाही. आमची शाखा मोठी वाढलेली, अनेक घर आहेत. मुख्य 4 आणि आणखी 2 असे 6 घर आता सध्या आमचे आहेत. मोठे मोठे, त्याच्यातही बरेच कुटुंब, छोटे छोटे कुटुंब भरपूर आहेत, पण मुख्य घर 4 आहेत. आमच्या वाट्याला आलेला वाडा सांगतो. आमच्या वाट्याला आलेला वाडा 24 खोल्यांचा आणि 13 जिन्यांचा बरं का. 24 खोल्या आणि 13 जिन्यांचा. असे बाकीचे पण वंशज आहेत. मग आमचं जेवढं तर त्यांचं केवढं, एवढंच मला आपल्याला सांगायचं. आमचं जर एवढं तर त्यांचं केवढं. म्हणजे एवढ्या शाखा वाढून सुद्धा जर आमच्या वाट्याला एवढा मोठा वाडा, म्हणजे काय, आता काही जण आपले, तुम्ही मला वाटतं येऊन गेलात, विश्वनाथजी येऊन गेले, महाराज पण आलेले, आपल्यापैकी काही जण तिथे येऊन गेले. म्हणजे एक खोली काय उगाच 10 बाय 10 ची सर्वात छोटी खोली बरं का. 10 बाय 10 ची सर्वात छोटी खोली. म्हणजे आता थोडंसं काही कालमान परिस्थितीनुसार काही गोष्टी बदलाव्या लागतात. नाहीतर आमच्या लहानपणी आमचं न्हाणीघर, ज्याला आज आपण बाथरूम म्हणतो, त्याची साईज काय तर 15 बाय 25चं आमचं बाथरूम. अशी त्या काळाची परिस्थिती होती. त्याच्यात कालमान परिस्थितीनुसार बदल होतात. हे सांगण्याचं तात्पर्य काय, माझ्याकडे काय हे मला सांगायचं नाही. आमचं जर 14 पिढ्यानंतर एवढं आहे तर 14 पिढ्यांच्या आधी नाथ महाराजांचं केवढं हे मला सांगायचं आहे. नाथ महाराजांना मागण्याची अजिबात गरज नाही, मागण्याची गरजच नाही. पण तरी का मागतात, तुमचा आमचा विचार करून. यदा कदाचित देवाची प्राप्ती झाली तर काय मागायचा हा वस्तुपाठ असावा, यासाठी संत महात्मे मागतात. कारण संतांचा जो मी आहे ना, तो व्यापक आहे. हा, तो व्यष्टीपुरता मर्यादित नाहीये, तो समष्टीपुरता व्यापक आहे. म्हणजे एक उदाहरण आपल्या माहितीतलं देतो, प्रमाण म्हणजे आपल्याला सर्वांना कळेल. ज्ञानोबारायांचं पसायदान. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी पसायदान. हे मला द्या म्हणतात ज्ञानोबाराय, पण मागतात काय, जे खळांची तया सत्कर्मी भूता परस्परे दुरितांचे विश्व जो जे, इथे कुठे स्वतःसाठी काय मागतात. मला द्या जरी ज्ञानोबाराय म्हणत असतील तरी संतांचा मी हा व्यापक आहे. त्यामुळे तो समष्टी व्यष्टीपुरता मर्यादित नसून तो समष्टीपुरता व्यापक आहे. आणि म्हणून मागणं
हे नाथ महाराजांच्या रक्तामध्येच नाही, देणं हे रक्तात आहे. देणं रक्तात आहे, लक्षात ठेवा, मागणं नाही. लोकांनी कीर्तनासाठी यावं याच्यासाठी प्रत्येकाला रोज शेरभर साखर वाटायची नाथ महाराज. का? त्या निमित्तानं का होईना लोकांनी यावं. काही गावांमध्ये असतं बघा, कीर्तनाला म्हणजे लोकच येत नाहीत. काही आयोजकांनी सांगितलं लोकच येत नाहीत, त्यांना सांगितलं एक काम करा, कीर्तन झाल्यावर भोजन प्रसाद ठेवा. आणि मोठा बदल झाला, गर्दीच गर्दी. कशासाठी? प्राप्त होत असेल तर तिथं जाणं होतं बरं का. अर्थात काही ठिकाणी पंगत आहे की नाही हे आम्हाला आयोजक सांगतही नाही, आमच्या बरोबर लक्षात येतं. कीर्तन संपता संपता गर्दी वाढली की लक्षात घ्यायचं पंगत आहे. अशी परिस्थिती. जो कोणी येईल त्याला शेरभर साखर वाटायची. नाथ महाराजांचं ऐश्वर्य. पडेल ते कोणीही यावं, नाथ महाराजांनी दूर मोकळं व्हावं. कशाची अपेक्षा? रात्री एक कुटुंब आलं, परिस्थिती अशी झाली, अवकाळी पाऊस आला. आपल्याकडे काल परवा आला का पाऊस? इकडे नाही आला, आज आला. अवकाळी सगळीकडे. एक 2-4 दिवसामध्ये जसा पाऊस येतो, अचानक पाऊस आला. लोकांची भंबरेली उडाली, वाळत टाकलेली लाकडं सगळी ओली झाली. काही घरामध्ये होती पण ती स्वार्थापोटी, आपल्याला लागतील पुढचे 4 दिवस वाळायचे लाकडं म्हणल्यानंतर स्वतःकडे. एका कुटुंबाची अशीच फजिती झाली. लहान लहान मुलं, 2-4 मुलं, आणि ते कुटुंब 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, त्यांना खायला अन्नाचा कण नाही. काय करावं? 3रा दिवस उजाडला, रात्र झाली, मुलं भूक भूक करू लागले. आई बाप विचार करू लागले, आपलं जाऊ द्या, आता जर मुलांना आज काही खायला मिळालं नाही तर एखादा यातला दगावे. इकडे तिकडे मागणी केली. प्रत्येक जण, अहो आमचं पण काय सांगू, आम्हाला या करायला काही नाही, आमच्याकडे पण लाकडं शिल्लक नाही, दिले असते, घरात लपून ठेवलेली जेवढी वाचली ती, पण आपल्याला लागतील पुढचे 4 दिवस, ती भूमिका. त्यांनी विचार केला, एकनाथ महाराजांच्याकडे मात्र असू शकतं, ते कधी रिकाम्या हातानं कोणाला पाठवत नाही. रात्री 12-1 वाजता दार ठेवलं. सेवकांनी दार उघडलं, नाथ महाराजांना उठवलं. नाथ महाराज बाहेर आले आणि विचारलं, म्हणजे इतक्या रात्री? ते कुटुंब आलेलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज अशी अशी परिस्थिती झाली आणि कोणाहीकडे जावं तर ते काय अन्नाचा कण देत नाही. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की आज जर रात्रभर काही या मुलांना खायला नाही मिळालं, आम्हाला नका देऊ, मुलांना काहीतरी दे. नाथ महाराजांनी सांगितलं, काळजी करू नका, बसा बसा. गिरजाबाईंना बोलवलं, म्हणजे आपल्याकडे पाहुणे आलेत, बघा जरा जेवणाची व्यवस्था करा. किती वाजता? रात्री 12-1 वाजता. गिरजाबाईंना, नाथ महाराजांच्या पत्नींना नाथ महाराजांनी आदेश दिला. आपल्या गिरजाबाईंना 8ला चहा सांगितला तर ही काय वेळ आहे का म्हणले चहा घेण्याची. रात्री 12 वाजता आईसाहेबांना उठवलं. आईसाहेबांनी सांगितलं, ठीक आहे करते महाराज. आदर्श पती आणि पत्नीचा जोडा म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आईसाहेब गिरजाबाई का. उत्तम प्रतीचा प्रपंच आणि उत्तम प्रतीचा परमार्थ जर का कोणी केला असेल तर तो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केला. त्यांचं चरित्र आपण वाचा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आतमध्ये गेल्या पण त्यांच्या लक्षात आलं आपलं पण सरपण भिजलेला. खाली मान घालून आल्या. काय झालं म्हणजे, महाराज आपलं पण सरपण ओलाय, त्यानं स्वयंपाक होऊ शकणार नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्ही तयारीला लागा, मी पाहतो सरपणाचं. आपल्या शयन कक्षामध्ये नाथ महाराज गेले, स्वतःचा चंदनाचा पलंग मोडला आणि सांगितलं, घ्या या सरपणावरती स्वयंपाक करा. हा नाथ महाराजांचा मोठेपणा लक्षात घ्या. आजही जर आपण बघितलं तर नाथ महाराजांचं हे ऐश्वर्य अबाधित आहे. त्यामुळे नाथ महाराजांचे हात हे मागणाऱ्याचे कधीच नाही, देणाऱ्याचे. आजही नाथ महाराजांच्याकडे त्यांच्या समाधीचं दर्शन आपण जर घेतलं आणि नाथ महाराजांना प्रार्थना केली की महाराज तुम्हाला शांती ब्रह्म म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांतीची गरज आहे, तुमच्या एवढी शांती आम्हाला मिळू शकत नाही, पण काही प्रमाणात का होईना तुमची शांती आम्हाला प्राप्त होईल. जगामध्ये माणसाला 2च गोष्टींची अपेक्षा आहे आज. एक तर त्याला ऐश्वर्य हवंय आणि दुसरं त्याला शांती हवी आहे. आणि या दोन्ही गोष्टी प्राप्त होण्याचं एकमात्र ठिकाण म्हणजे एकनाथ महाराजांचं समाधीस्थान आहे. तिथे आपल्याला ऐश्वर्यही प्राप्त होणार आहे. संतांचा स्वभाव काय आहे? आपणासारिखे करीती, आपणासारिखे करती याती कुळ नाही चित्ती. संत महात्मे आपल्यासारखं इतरांना करतात
एकनाथ महाराजांच्याकडे समाधीचं दर्शन घेतल्याच्या नंतर नाथ महाराजांना प्रार्थना करा की महाराज, तुमच्यासारखा ऐश्वर्य, तुमच्यासारखी शांती आमच्याकडे नाही, पण काही प्रमाणात आपण जर माझी पात्रता जाणून घेत असाल आणि मी जर त्याचा पात्र ठरत असेल तर आपण मला ह्या गोष्टी प्रदान कराव्यात. मी आपल्याला स्वतः खात्री देतो, एकनाथ महाराज आपल्याला ऐश्वर्यही देणार आणि शांतीही देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे मागणारे एकनाथ महाराज आहेत, मागतायत ते देवाला म्हणजे कोणाला? पांडुरंगाला. जेव्हा संत महात्मे मागतात तेव्हा ते कोणाच्याही समोर हात पसरत नाहीत, फक्त पांडुरंगाला काहीतरी मागतात. त्यामुळे मागतायत एकनाथ महाराज, मागणारे एकनाथ महाराज आहेत, मागतायत पांडुरंगाला. काय मागतायत? अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे नाम चरणापाशी लागून राहू दे. नाथ महाराजांना दुसरं काहीतरी आणखी मागता आलं असतं, पण मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मन हे आपल्या इंद्रियांवरती राज्य करतं. इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे. मनोराजा एक देहपुरी असे नंदतू त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. असं मन हे सगळ्या इंद्रियांवरती राज्य करत असतं. पंच ज्ञानेंद्रिय असो किंवा पंचकर्मेंद्रिय असो, आपल्या मनाच्या अधिपत्याखाली त्यांचं चलन वलन सुरू असतं. म्हणून मनाला सगळ्या इंद्रियांचा राजा असं म्हणण्यात आलेलं आहे. हे मन एकदा भगवंताच्या चरणापाशी लागून राहिलं की संसाराच्या व्यसनामध्ये ते पडत नाही. म्हणजे परमात्म्याचे चरण हे एकमात्र असं स्थान आहे की तिथे आपलं मन लागून राहू शकतं. त्याचं कारण असं सांगितलंय, चित्तम चिदित विजानीयात तकार रहित यदा. चित्त जेव्हा तकार रहित असतं, आपण जेव्हा चित्त हा शब्द लिहितो तेव्हा तला त जोडतो, बरोबर? ची लिहून तला त जोडतो. तर त्या चित्तम चिदिती विजानीयात, चित्त जेव्हा तकार रहित असतं, तकार रहित यदा असं म्हणलंय. चित्त जेव्हा तकार रहित असतं म्हणजे एक त काढला तर ते चित असं होत नसतं, ते चिद असं होत असतं. म्हणजे अर्ध द असा त्याचा अर्थ होत असतो. मग ते चिद म्हणजे मन आणि परमात्म्याचे चरण म्हणजे चिद स्वरूप. अशा पद्धतीनं चिद चिद एक होऊ शकतं. म्हणजे पाण्यामध्ये पाणी टाकलं तर कळणार नाही, बाजूला काढता येणार नाही. पाण्यामध्ये तेल टाकलं किंवा तेलात पाणी टाकलं तर हा स्वतंत्र दोन विषय आहेत, दोन द्रव आहेत, हे लक्षात येतं. पण पाण्यातच पाणी टाकलं तर ते लक्षात येणार नाही. तसं आपलं अंतःकरण जेव्हा तकार रहित असतं तेव्हा ते चिद स्वरूप आहे आणि परमात्म्याचे चरण म्हणजे चिद स्वरूप. या दोन्हींची एकता होणं शक्य आहे. म्हणून तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन बघा. तुकाराम महाराजांनी सांगितलंय
की एकदा माझं मन तुझ्या चरणापाशी लागून राहिलं की आता दुसरीकडे कुठे जात नाही. पण आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा 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 म्हणजे काय सांगितलंय, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. अशा पद्धतीनं परमात्म्याच्या चरणापाशीच आपलं अंतःकरण लागून राहू शकतं. म्हणून नाथ महाराजांनी काय सांगितलं, देवा माझे मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे, संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नकोस. आता या मनाला 10 चंचल गोष्टींमध्ये स्थान प्राप्त झाले दुसऱ्या क्रमांकाचे. म पासून सुरू होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. योगायोग बघा, मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मरकटो मृत मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दशचंचल. 10 चंचल गोष्टी काय सांगितलेल्या आहेत बघा. गंमत काय माहित नाही, म पासून सुरू होणारे सगळे चंचल आहेत. म्हणजे ज्यांचं नाव म पासून सुरू होतं त्यांनी चंचल समजू नका स्वतःला. पण योगायोगच आहे की म पासून बघा, मा म्हणजे लक्ष्मी, मनो मन, मधुपो मधुमक्षिका, मेघो मेघ ढग, मद्यप्यो दारुडा, मरकटो माकड, मरुत वारा, मक्षिका माशी, मत्कुणू ढेकुण, मत्स्यो मासा, मकारा दशचंचल. या 10 चंचल गोष्टी सांगितल्यात. त्यातला दुसरा क्रमांकात मनाचा लागतो. एवढं मन काय आहे, चंचल. 10 चंचल गोष्टी आहेत, त्यापैकी दुसरा क्रमांक मनाचा लागतो. किती चंचल, बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वळ, मना तू अधीर अधीर बहुपातकी, पामर न राहासी स्थिर क्षणभरी निश्चय. क्षणभर सुद्धा हे मन काय स्थिर राहू शकत नाही. अर्जुनानं सुद्धा गीतेमध्ये काय सांगितलं भगवंताला, चंचलम हि मन कृष्ण प्रमाति बलवदृढम. हे कृष्णा, ते मन काय आहे, चंचल आहे. ते कुठे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्यामुळे मनाची चंचलता ही सर्वत्र वर्णिल्या गेलेली आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो की आपला देह कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत नसतं, तर आपलं मन कुठे आहे याच्यावरती ठरत असतं आपण कुठे आहोत. आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत, पण आपलं मन जर का आपल्या घरी असेल तर आपण कीर्तनामध्ये नाही, आपण घरी बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आपला देह कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत नसतं, तर आपलं मन कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहे हे ठरत असतं. आषाढी एकादशीला नवरा पंढरपूरला निघाला. बायको म्हणू लागली मला पण यायचं. नवऱ्याने सांगितलं ग काय सांगू, तिथे आमचीच व्यवस्था होत नाही, काही व्यवस्था नसते, प्रातर्विधीची पण व्यवस्था नसते, छोटीशी खोली असते, त्याच्यात राहावं लागत असतं, त्याच्यामुळे तुम्ही येऊ नका. हे घरोघरी हेच उत्तर असतं बरं का. घरातल्या महिलांना यायचं असतं, पण पुरुष काय सांगतात, काही सोय नाही, आमची सोय होत नाही, तुमची सोय कशी होईल, नाही यायचं. पण मन काय असतं, सारखं म्हणत असतं मला नेलं पाहिजे, मला नेलं पाहिजे. झालं, हा बायकोला सोडून पंढरपुरामध्ये जातो. गेल्यानंतर रांगेत उभा राहतो. घरचाच विचार, बरेच दिवस झाले घर सोडून, सगळं व्यवस्थित चालू असेल ना. बर, सोळखांबीमध्ये येतो. घरचाच विचार, रात्र झाली, दरवाजा तर लावून घेतला असेल ना. चौखांबीमध्ये जातो. मुलांचं जेवण तर झालं असेल ना. पांडुरंगाच्या समोर येतो. घरचाच विचार, डोकं पायावरती टेकवतो. घरचाच विचार, बाहेर पडतो. घरचाच विचार. इकडे त्याची बायको विचार करते, आता आमचे मालक रांगेला लागले असतील, आता सोळखांबीत गेले असतील, आता चौखांबीत गेले असतील, आता देवासमोर असतील, आता पायावर डोकं ठेवलं असेल, आता बाहेर पडले असतील. कोणाची वारी घडली, पंढरपूरला गेलेल्या पुरुषाची का घरी बसलेल्या स्त्रीची? याचा अर्थ घरीच ठेवायचा असं नाही बरं का. नाहीतर लगेच महाराज काय म्हणले होते असं नका सांगू, असं उचलू नका काही. मी आपल्याला दृष्टांत का देतोय, तो देहानं पांडुरंगाच्या जवळ आहे, पण मनानं घरात आहे म्हणून तो घरी आहे. आणि ही घरामध्ये जरी बसलेली आहे देहानं, तरी तिचं मन पंढरपुरात आहे, म्हणून तिची पंढरपूरची खरी वारी घडती आहे. म्हणून मनावरती अवलंबून आहेत ह्या सगळ्या गोष्टी, की आपण परमार्थ करायचा नाही, परमार्थ करायचा की नाही. त्यामुळे नाथ महाराजांनी मूळच गोष्टीवरती घाव घातलेला. मनच एकदा पांडुरंगाच्या चरणापाशी लागून राहिलं की ते इतरत्र कुठेही फिरकू शकत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, संसार व्यसनी पडू नये, संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नकोस. इथे संसाराला काय म्हणलंय, व्यसन. व्यसन म्हटलंय. आता व्यसन चांगलं की वाईट हा एक प्रश्न आहे. समजा व्यसन चांगलं आहे का वाईट सांगा. हा, बोलत जा. माझ्या कीर्तनात थोडस संवादही मी साधत असतो. चांगलं का वाईट? वाईट. हा,
काय आहे, व्यसन चांगलं का वाईट हा प्रश्नच चुकीचा आहे. व्यसन चांगलं असतं, ऐका, व्यसन चांगलं आहे. एखादा जर इथं मास्टर असेल तर तो म्हणेल या महाराजांना दरवर्षी बोलवत जा. आपल्या कामाचं बोलणारा दिसतोय हा. ऐका, व्यसन कशाचं आहे याच्यावरती ते चांगलं की वाईट हे ठरत असतं. दारूचं व्यसन, तंबाखू सिगारेटचं व्यसन, किंवा वाईट वागण्याचं व्यसन, वाईट कृत्य करण्याचं व्यसन हे चांगलं नाही. पण भगवंताचं व्यसन असावं किंवा ज्ञानप्राप्तीचं व्यसन असावं. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. एक तर विद्याभ्यासाचं व्यसन असावं, नाहीतर भगवंताच्या चरणाचं व्यसन असावं. त्याशिवाय माणसानं जगू नये. माणसाने व्यसनी असावं. लक्षात घ्या, व्यसन चांगलं किंवा वाईट कोणतंही असो, ते व्यसन लागण्याची पद्धती मात्र सारखीच असते. लक्षात घ्या मी काय सांगताय. व्यसन चांगलं असो किंवा व्यसन वाईट असो, ती लागण्याची पद्धत सारखी असते. इलेक्शन मध्ये फुकटची कोणीतरी दारू प्यायला दिली, फुकट मिळते म्हणून एखाद्याने सहज केली, आणि एखाद्याने सांगितलं अरे चल पंढरपूरच्या वारीला म्हणून सहज आला. व्यसन कसं जडतं बघा. माझी व्याख्या तुम्हाला पटते का बघा. तुम्ही त्याच्यामध्ये काही शब्द कमी जास्तही करू शकता, पण व्यसनाची व्याख्या मी करतो ती तुम्हाला पटते का बघा. एखादी गोष्ट सहज म्हणून करायची, एखादी गोष्ट सहज म्हणून करायची, त्याच्यामध्ये वारंवारता यावी. वारंवारता आल्यामुळे त्याच्याबद्दल आपुलकी, प्रेम, आस्था निर्माण व्हावी, हवं हवंसं वाटावं, आणि ते प्राप्त झालं नाही तर कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी ठेवली की समजायचं व्यसन जडलं. पटतंय का बघा. आता दोन्ही पण व्यसन सांगतो, जडण्याची पद्धत सारखीच आहे. इलेक्शन मध्ये याला फुकटची दारू सहज मिळाली म्हणून पिलं. मित्र म्हणला अरे पी काही नाही, फुकटची मिळते, सहज मिळाली, केली. मित्रांनी एकाने सांगितलं अरे वारीला चल, सहज आला. एखादी गोष्ट सहज म्हणून करावी, त्याच्यात वारंवारता यावी. हे इलेक्शन झाल्यावर ते इलेक्शन झाल्यावर ते फुकटची मिळत राहिली. या वर्षी झाली की पुढची वारी, ती झाली की त्याच्या पुढची वारी. बरोबर. एखादी गोष्ट सहज म्हणून करावी, त्याच्यामध्ये वारंवारता यावी, त्याच्याबद्दल आस्था निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं. याला आता दारू आवडू लागली आणि याला वारी आवडू लागली. आता काय झालं, ती प्राप्त जर नाही झाली तर काय, इलेक्शन संपलं पण आता मिळत नाहीये फुकटची, मग चोऱ्या माऱ्या करायच्या पण दारू प्यायची. इकडे काय झालं, लॉकडाऊन पडलं, शासनाने सांगितलं पंढरपूरला जाता येणार नाही, मग काय करायचं, रस्त्याने जाऊ देत नाही ना, बांधाने जायचं, पण जायचं. व्यसन चढलं. एखादी गोष्ट सहज म्हणून करावी, त्याच्यात वारंवारता यावी, त्या गोष्टीबद्दल आपुलकी, प्रेम निर्माण व्हावं, आणि नाही मिळालं तर कोणत्याही पातळीवर जाण्याची तयारी ठेवली की व्यसन जडलं असं समजा. नाथ महाराजांनी इथे संसाराला व्यसन म्हटलेलं आहे. संसारही आपण सहज म्हणून करतो, त्याच्यात वारंवारता येते, त्याबद्दल आम्हाला आपुलकी वाटायला लागते, मी आणि माझेपणाची वृद्धी होते. मात्र ज्ञानोबराय सांगतात मी आणि माझेपण विसरले जे याचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. आपल्याला जरी संन्याशी व्हायचं नसेल तरी सुद्धा मी आणि माझेपणाचा त्याग आपण केला पाहिजे. अशनम्मे वशनम्मे जायामे बंधू वर्गमे इति मे मे कुर्वाण काल वृकोहंती पुरुषा जम. असे एका सुभाषितकारानं सांगून ठेवलंय. मेंढीचा आवाज काय असतो, मेंढी जी असते ती काय करत असते, सारखे मे 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 करत असते. हा शब्द त्या सुभाषितकारांनी उचलला. मे या शब्दाचा अर्थ माझा असा संस्कृतामध्ये होतो. आसनम्मे आसन माझं, वसनम्मे पांघरून माझं, जायामे बायको माझी, बंधुवर्ग मे हे सगळे बांधव माझी, इति मे मे कुर्वाण असं सारखं जो मे 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 म्हणजे माझं 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 म्हणत असतो, काळ रूपी लांडगा त्याला फस्त करतो, असं त्या सुभाषितकारांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. म्हणून काय करायचं, मी आणि माझेपणाचा त्याग झाला पाहिजे. आमचं म्हणावं, आपलं म्हणावं, याच्यामध्ये थोडी व्याप्ती आहे. समाजामध्ये सुद्धा आपण आणि आपलं असं जो माणूस बोलतो त्या माणसाला आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. लोक त्याच्या विरोधात कमी जातात. पण जो म्हणतो हे मी केलं, हे माझं आहे असं सुरू झालं की तिथे काय होतो, संसार सुरू होतो. आणि त्यामुळे परमार्थामध्ये आपलं म्हणावं, आपला सप्ताह म्हणावा, आपला कार्यक्रम म्हणावा, आपलं नियोजन म्हणावं. इथे मी आणि माझेपणा आला की त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बाजूला पडत असतात. म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलंय, संसार व्यसनी पडून निधी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. माझ्या मुखातून देवा नामस्मरण घडू दे, संत समागम घडू दे, किंवा संत समागमामध्ये नामस्मरण घडू दे, असंही आपण त्याचा अर्थ आपण करू शकतो.
नामस्मरण घडू दे. का नामस्मरण घडू दे? कारण नामामध्ये एवढी शक्ती आहे की पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुं शक्नोती पातकं पातकी जनाः. पापी जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून संत महात्मे आपल्याला काय सांगतात? देवाचं नाव घ्या. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम. आमचा समागम कोणाशी होतो, आम्ही कोणाच्या सहवासामध्ये राहतो, याच्यावरती आपली ऐपत ठरवली जात असते. लक्षात ठेवा. आपण चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहिलो तर लोक आपल्याला चांगलंच म्हणणार आहेत, वाईट लोकांच्या संपर्कात राहिलं तर वाईट म्हणणार आहेत. म्हणून संगती संग दोषाः असं आपल्याकडे एक संस्कृत वचन आहे. जशी आपण संगती करतो, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तुम्ही बरोबर नाही तो वेगळा आहे मी वेगळा, मी तसं वागू शकत नाही. अरे पण संगतीमध्ये जर तू गेलास तर परिणाम तुझा, हे बघा, चांगल्यांच्या संगतीत असलेला वाईट माणूस हा लवकर चांगला होत नाही, पण वाईटाच्या संगतीतला चांगला माणूस हा वाईट लवकर होऊ शकतो. त्याच्यामुळे संगती आपण कोणाची करतो याच्यावरती आपण काय आहोत हे समाज आपल्याला तुलना आपली करत असतो किंवा आपला स्तर ठरवत असतो. म्हणून मोठ्या लोकांच्या संगतीत राहायचं. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुम्हाला काय म्हणतात? मोठ्या लोकांच्या संगती आम्ही गेलो आणि आम्हाला लोकांनी मोठं समजलं, अशी अवस्था झाली. म्हणजे काय तर आमच्या जीवनामध्ये संगतीचा परिणाम जेवढा होतो तेवढा इतर कोणत्याही गोष्टीचा होत नाही. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत. त्या पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामोनिशान शिल्लक राहिलं नाही. पाण्याचा थेंब आपण आहोत. त्यानं कमलपत्राची संगती केली, कमळ मोत्यासारखा चमकू लागला. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत. स्वाती नक्षत्रात शिंपल्यात त्यांनी प्रवेश केला, आता काय झाला? त्याचा मोती झाला. ऐका, तापलेल्या तव्याची संगती आपण करणं याचा अर्थ दुर्जनांची संगती करणं आहे. नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्ताभंग. पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती करणं म्हणजे सामान्यांची संगती करणं आहे. आपण मोत्यासारखे चमकू लागतो, म्हणून मोत्याची किंमत काही त्या पाण्याच्या थेंबाला प्राप्त होऊ शकत नाही. पाण्याचा थेंब म्हणजे आपण आहोत. स्वाती नक्षत्रामध्ये आपण शिंपल्यात प्रवेश जर केला तर त्या ठिकाणी त्याचा मोती होतो. संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते. स्वात्यासागर शुक्ति मध्यपतितंतं मौक्तिकं जायते, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती असा होत असतो. त्यामुळे मोठ्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर लोक आपल्याला मोठं समजत असतात. व्यवहारातलं उदाहरण थोडंसं एक वाक्य आपल्याला सांगतो बघा, आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक करू शकेल कदाचित. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च लोकांबरोबर जर आपली उठवच असली तर लोक आपल्यालाही तेवढंच मोठं समजतात. नामस्मरण घडो, संत समागम वावगाची भ्रम नको देवा. कशाचा भ्रम आहे? या देहाला मी समजणं याच्यासारखा दुसरा कोणताही भ्रम नाही. भ्रमधरीस या देहाचा, विठ्ठल म्हणे कारेवाच्या, पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. म्हणजे काय? या देहाला मी समजणं याच्यापेक्षा दुसरा कुठलाही भ्रम संतरांमध्ये सांगितलेला नाही. मृग जळवत जाईल रया अशी भाषा ज्ञानोबारायांनी वापरलेली आहे. त्यामुळे आपण कुठेही आसक्ती बाळगण्याचं काही काम नाही. मग नाथ महाराजांना विचारलं देवाने, आणखी काही मागायचं का? हो, पायी तीर्थयात्रा, मुखी रामना महाची माझा नेम सिद्धिनी. माझ्या पायानं काय करू दे? तीर्थयात्रा घडू दे. माझ्या मुखानं काय होऊ दे? राम नाम येऊ दे. पुन्हा तीच गोष्ट, तीर्थयात्रा पायानं घडत असताना मुखानं राम नाम येऊ दे. म्हणजे तीर्थयात्रा करत असताना संसाराचे विषय काढायला नको. मात्र तीर्थयात्रा आणि पर्यटन लोकांनी एक करून टाकलं. म्हणजे काय करायचं? 4 धाम यात्रा करायची आणि येता येता 4 मिनारही करून यायचं आणि ताजमहलही करून यायचं. असं चालत नाही. तीर्थयात्रा जर आपण करतो तर फक्त देवाचं दर्शन होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, कधी कधी असं होतं की सारखं तिकडे जाणं होत नाही, लोक काय म्हणतात जाऊन या, पण फार श्रद्धेने जायचं काम नाही. जायचं, बघायचं, बाहेर पडायचं. हेच कसं? हे कोणीच बांधलं, काही देणं घेणं नाही. तीर्थयात्रा शून्य होऊन जाईल. का? तीर्थयात्रेचा ती उदंड त्याचे पाठीमागे तोंडनाथ महाराज म्हणतात. तीर्थयात्रेला जायचं, काय करायचं? लवकर करी प्रदक्षिणा, उशीर झाला असे भोजना. काय उपयोग त्या प्रदक्षिणेचा? काय त्या तीर्थयात्रेचा उपयोग काय? जेवायला उशीर होतोय म्हणून प्रदक्षिणा लवकर कर, असं जर आपण म्हणत असू. ही सगळी नाथ महाराजांची भाषा आहे. काय तुवा केले जाऊन या तीर्था,
विषया सर्वथा भुललासी बनी चिती पापे नाही धुविली भक्ती हिलाविली संसारीच. संसारामध्ये जर का तू राहणार असशील तर कशाला जातो देव दर्शनाला? तीर्थाटन कशासाठी करतो? म्हणून तीर्थाटन करत असताना तीर्थाटन कधीपर्यंत करावं? जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तोवरी तू आपली सहित पाहि. तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हातारपणामध्ये अर्ध तिकीट आहे म्हणून फिरू नका. जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. हातपाय जोपर्यंत धडधाकट आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा कराव्यात. आमच्या सगळ्या संतांनी ज्या ज्या संतांनी तीर्थयात्रा केल्यात तरुणपणात केलेल्या. ज्ञानोबाराय सुद्धा नामदेवरायांच्या बरोबर तरुणपणातच तीर्थयात्रेला गेलेले आहेत. म्हणजे नामदेवराय तरुण असताना, कारण 21व्या वर्षी तर ज्ञानोबारायांनी समाधी घेतलेली आहे. म्हणजे नामदेवराय तरुण असताना म्हणजे ज्ञानोबाराय युवक असताना, किशोर अवस्थेत असताना तीर्थयात्रा केली. एकनाथ महाराजांनी सुद्धा वयाच्या 22-23व्या वर्षी तीर्थयात्रा केलेली आहे. म्हणजे जोपर्यंत हात पाय धडधाकट आहेत तोपर्यंत तीर्थयात्रेला जायचं. त्याच्यानंतर फिरत बसण्यात काही अर्थ नाही. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. नामस्मरण घडो संत समागम भावगाची भ्रमा तो देवा आणि मागणे नाही नाही देवा. नाथ महाराजांनी सांगितलं आता काही नको, बास म्हणले. 11:30 वाजून गेले, आता काही नको. आणि मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ देई. बस तुझी सेवा फक्त आम्हाला दे. बरं का, परमार्थामध्ये येत सेवा हाची दारवंठा. जिथे आपल्याला परमार्थामध्ये प्रवेश करायचा असतो, परमार्थामध्ये प्रवेश करत असताना सेवेच्या माध्यमातूनच आपण दरवाजातून आतमध्ये प्रवेश करत असतो. त्यामुळे वारकरी संप्रदाय असो किंवा अध्यात्म असो किंवा परमार्थ असो, आपल्याला जर का त्याच्यामध्ये पुढे जायचं असेल तर सेवाभावी वृत्ती ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे आपल्या गावचा सप्ताह आहे, मग आता आपल्याला समजा पंक्ती वाढायच्या तर गाव पेट्रोलला बोलवण्याचा अर्थ नाही. आपण आपल्या गावातल्या तरुणांनी ते वाढल्या पाहिजेत. नंतर जर प्रदक्षिणा करायची आहे तर माता भगिनींनी रस्त्यामध्ये रांगोळ्या वगैरे काढल्या पाहिजेत. म्हणजे काही सेवाच आहे. सडा टाकला पाहिजे, सारवण जे काही असेल ते केलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सेवा या सदरामध्ये मोडत असतात. त्यामुळे जो सेवा करतो, आणि लक्षात घ्या, जेवढी नीच सेवा करू तेवढी ती देवाला जास्त प्रिय आहे. कारण भगवंतानं अश्वमेध यज्ञामध्ये पंक्ती वाढण्याचं काम केलं नाही. ऐका, अश्वमेध यज्ञामध्ये जेव्हा लाखो लोकांच्या पंक्ती पांडवांच्या बसल्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण काही फोटो काढण्यापुरतं स्वीट वाढत नव्हते. आलं का लक्षात? जेवण झाल्यानंतर उष्ट्या पत्रावळी उचलण्याची सेवा भगवंतानं केली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढी नीच सेवा आपण करू, जेवढी सामान्य सामान्य सेवा आपण करू, तेवढं लक्ष देवाचं आपल्याकडे जात असतं. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, एका जनार्दनी सेवा दृढदी. नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. यथामती भंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा
देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमण नको देवा. नाथ महाराजांनी या ठिकाणी मागणी प्रबंधामध्ये भगवंताला अनेक मागण्या केलेल्या आहेत. या सगळ्या मागण्यांचा जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या मागण्या हे परमार्थपर आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल. म्हणजे संत महात्मे एकतर काही मागतच नसतात आणि काही जर मागितलं तर ते फक्त परमार्थपर मागत असतात. मी जसं आपल्याला सांगितलं की संत महात्मे देवाचं मागत नसतात, देवाला मागत असतात. लोकांनाच लक्षात येत नाही की देवाला मागितलं तर देवाचं येणारच आहे, पण लोक देवाचं च्या मागे लागतात, म्हणून देव काही येत नाही. त्यामुळे आपल्याला देव आला हे बघा, हरी आला हाता मग कैसी भय चिंता. एकदा हरी हातामध्ये आला, दुसऱ्या कुठल्याही पद्धतीची काही चिंता करण्याची गरज नाही. ऐका, मग कैसी भय चिंता म्हणजे काय, कशाच्या संदर्भामध्ये बोलतात तुकोबाराय? तर उदाहरण असं आपल्याला लक्षात घेता येईल की एकदा हरी हातामध्ये आला की भय चिंता नाही म्हणजे काय, लक्ष्मी सुद्धा येणारच आहे. पुन्हा लक्ष्मीच्या प्राप्तीची गरज नाही. जिथे लक्ष्मी असते तिथे नारायण असतोच असं नाही, पण जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. लक्षात घ्या. बघा तुम्ही, देवीच्या मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या मंदिरात कधी महाविष्णू नसतो, पण महाविष्णूचं एखादं मंदिर असेल तर पाय दाबताना का होईना लक्ष्मी असते. पाय लक्ष्मीचे हाती. म्हणजे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. या गोष्टी पाहत असताना भगवंताची प्राप्ती झाली की लक्ष्मी प्राप्त होणारच आहे. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे बघा, ज्या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला, धन्य धन्य ते संतांचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नाथ महाराजांनी सांगितलं की नाथ महाराजांच्याकडे पांडुरंग परमात्मा आला. ऐश्वर्य नाथ महाराजांच्याकडे का आलं? कारण नारायण आलेला आहे म्हणून. सेवा करण्यासाठी जेव्हा नारायण येतो तेव्हा लक्ष्मीला यावंच लागतं. लक्ष्मी जिथे असते तिथे नारायण येतोच असं नाही. त्याच्या प्राप्तीसाठी किती प्रयत्न करतो आपण, किती प्रयत्न करतो, सारखी धावाधाव चालू असते. बघा तुम्ही, लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कोणाची धावाधाव चालू नाही, सगळ्यांची धावाधाव चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की धावाधाव जर आपण भरपूर केली तर आम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल. मग काय करायचं, नवराही नोकरी करतो, बायको पण नोकरी करतो, मुलांचं काय, डे स्कूलमध्ये सांभाळत बसायचं, लोकांनी सांभाळत बसायचं. संस्कार करण्याच्या वयामध्ये आई आणि बाप दोघंही जर नोकरी करत असतील तर त्या मुलांवरती काय संस्कार होणार आहेत, पण याचा विचार आपण करत नाही. मग काय होतं, कधी कधी घरच्यांना आपण तिथे बोलवतो, ठीक आहे, पण शेवटी आई बाप जेवढी शिस्त लावू शकतात तेवढे इतर कोणीही लावू शकत नाही. मग शिस्त लावण्याचा प्रयत्न होतो, आरडाओरडा होतो, पण अशानं काही होत नसतं. आपण शिस्त ही मुलांना जी लावतो ती आई बापांनाच लावणं गरजेचं आहे. धावाधाव आम्ही लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी करतोय. एका सुभाषितकारांनी फार सुंदर सांगितलंय, माधाव माधाव विनैव दैवम नो धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः चेद्धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः श्वाधावमान न लभेत लक्ष्मी. त्यांनी असं सांगितलं, धावू नकोस, धावू नकोस. दैवा वाचून धावण्याचं काही कारण नाही. धावाधाव करण्यानं जर का लक्ष्मीची प्राप्ती झाली असती तर कुत्र सतत धावाधाव करत असतं, त्याला लक्ष्मी प्राप्त व्हायला पाहिजे होती. म्हणजे धावाधाव करणं हे लक्ष्मीच्या प्राप्तीचं साधन अजिबात असू शकत नाही. एकदा नारायणाला प्राप्त केलं तर लक्ष्मी आपोआप तिथे येणार आहे, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि त्यामुळे आम्हाला या गोष्टी अपेक्षित जर असतील तर नारायणाचं आम्ही भजन करावं, त्याचं आम्ही स्मरण करावं, त्याचं आम्ही चिंतन करावं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. बोलण्याची नाही आता देवाविण काही, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला, हरी बोला एकांती हरी बोला लोकांती, देह त्याग अंती हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला. कोणतीही क्रिया करत असताना आपल्या मुखातून परमात्म्याचं नाम येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे परमात्म्याचं नाम यावं, आमच्याकडून परमार्थ घडावा आणि भगवंतानं आम्हाला आमचं इप्सित द्यावं. देवाला कधी मागत बसायचं नाही, देवाला कधी मागत बसायचं नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आता काय होतं की आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सपत्नीक पूजा असते, बरोबर, आणि मग ते
पती पत्नी दोघं येतात आणि मग ते थांबवतात. वारकऱ्यांचे जोडपे जे आहे ते जे पहिलं असेल त्याला पूजेचा मान मिळतो वगैरे, आणि तिथे सगळी पूजा वगैरे संपन्न 2-3 तासाची होते. मुख्यमंत्री साहेब जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते एका दालनामध्ये जेव्हा बसतात तेव्हा सगळे पत्रकार त्यांना गराडा घालतात. ते दांडे पुढे करतात. काय मागितलं, काय साकडं घातलं पांडुरंगाला, ठरलेला प्रश्न असतो. बरोबर आषाढी एकादशीच्या दिवशीचं बातमी वाचण्याचीच गरज नाही. आम्हाला माहिती असतं की काय उद्या बातमीमध्ये येणार आहे. काय साकडं घातलं पांडुरंगाला, एकच उत्तर, आमचा बळीराजा सुखावू दे, हे साकडं पांडुरंगाला घातलं. बर, पण ह्या लोकांना हे माहित नाही की बाबांनो, आमचा पांडुरंग परमात्मा साकड्याचा नाही काकड्याचा आहे. हे त्यांना कळतच नाही. आमचा पांडुरंग परमात्मा काकड्याचा न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्याच्यामुळे त्याला काही मागायचं नाही बरं का. संतांकडे गेल्यानंतर, देवाकडे गेल्यानंतर खरं तर काही मागायचं नाही, पण जर मागण्याचा प्रसंग आलाच तर कृपा कराल ते थोडी, बस एवढंच, फक्त आमच्यावरती तुम्ही कृपा करा एवढंच मागणं मागायचं. आमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे तो परमात्मा देणार आहे. लक्षात घ्या, आपण देवाला प्रेयस्कर मागतो, मात्र देव आपल्याला श्रेयस्कर देतो. प्रेयस्कर म्हणजे काय, मला जे प्रिय आहे ते तू मला दे असं आपण देवाला मागतो. पण परमात्मा आपल्याला श्रेयस्कर असतो, म्हणजे तुझं श्रेय ज्याच्यात आहे, तुझं कल्याण ज्याच्यात आहे ते मी तुला देतो. ही भगवंताची भूमिका आहे. आणि जे श्रेयस्कर आहे त्या व्यतिरिक्त आपण जर का परमात्म्याला काही मागायला गेलो तर परमात्मा देणार नाही असं नाही, पण जे प्राप्त झाले ते टिकेल की नाही याची शंका आहे. त्यामुळे परमात्मा जो देईल त्यामुळे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. किंवा नाथ महाराजांचा एक सुंदर भंग आहे. नाथ महाराजांनी सांगितलंय, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तो पाहे संचिताचे. अशा पद्धतीचा विचार आमच्या साधू संतांनी सांगितलाय. म्हणून देवाकडे काहीच मागायचं नाही, पण मागायचंच असेल तर काहीतरी त्याला द्यावं लागतं. म्हणून उद्या काल्याचा प्रसाद प्राप्त करायचा आहे म्हणून आजपर्यंत आपण काय केलं, मागणी आज मागतो, पण 7 दिवसामध्ये आपण काही ना काहीतरी सेवा करत आलेलो आहोत. मग अशा पद्धतीची जी सेवा आहे ती सेवा अर्पण करायची. कारण जोपर्यंत परमात्म्याला आपण काही देत नाही तोपर्यंत त्याच्याकडून आपल्याला काहीही प्राप्त होत नसतं. घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार. तो पांडुरंग परमात्मा कसा असतो, आधी काहीतरी घेतो मग अनंत पटीनं देतो. 3 जणांकडे रिकाम्या हाताने कधी जायचं नाही. लक्षात ठेवा, रिक्त पाळणे न पश्चेत देवराज्ञो गुरु हो. राजाकडे देवाकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही, आणि देवाकडे जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नाही. शास्त्र वचन सांगितलेलं आहे. काय काय घेऊन जायचं, काहीही घेऊन जा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपूर्तमश्नामी प्रयतात्मनः. भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले, पान असेल, फूल असेल, फळ असेल, पाणी असेल, काही पण मला अर्पण करून टाका, मी अत्यंत आनंदानं प्राशन करतो. पण देवाला हे सुद्धा माहिती होतं की कलियुगामध्ये अशीही माणसं येणार आहेत की ते म्हणणारे, देवा आमच्याकडे ना पान आहे, ना फूल आहे, ना फळ आहे, ना पाणी, आता काय देऊ. याच्यासाठी देवानी 5000 वर्षांपूर्वीच नियोजन केलं. दुसऱ्या श्लोकात सांगितलं, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत यत तपस्यस्ति कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. यत करोषि, जे काही करशील ते मला अर्पण कर. यदश्नासी, जे काही खाशील ते मला अर्पण कर. यज्जुहोषि, ज्याचंही कशाचं हवन करशील ते मला अर्पण कर. ददासी, ज्याचंही कशाचं दान करशील ते मला अर्पण कर. यत तपस्यस्ति कौन्तेय, हे कुंती पुत्रा, ज्याचीही कशाची तू तपश्चर्या करशील तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे प्राकृत गोष्टीच फक्त भगवंताला द्याव्यात, अर्पण कराव्यात असं नाही, तर आपण केलेली क्रिया जरी आपण परमात्म्याच्या चरणी अर्पण केली तरी सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते मागण्याचा अधिकार आपल्याला निर्माण होत असतो. कारण घेसी तेव्हा देसी ऐसा असते उदार. त्याला जर आपण आज काहीतरी मागत आहोत तर आपण त्याची काहीतरी सेवा करणं गरजेचं आहे. आपण जर सेवा केली असेल तरच त्यांच्याकडून आपण मिळण्याची अपेक्षा ठेवायची, आणि सेवा केली नसेल काही मागायचं नाही. जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. अधिकार प्राप्त झाला मागू शकतो, पण काय मागायचं याचंही चिंतन आम्हाला संत महात्म्यांनी सांगितलंय. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे, नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा. यथावत या भंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आज मारुतीरायांचा प्रकटोत्सव आज संपन्न झाला. मारुतीरायांच्या आज सकाळी कीर्तन होतं का? होतं ना.
त्यावेळी आपण त्यांचा जन्मोत्सव निश्चितच साजरा केलेला आहे आणि त्यांच्या जन्मप्रसंग सुद्धा आपण निश्चित ऐकला असेल. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी खूप सुंदर पद्धतीनं हनुमंतरायांच्या जन्माची कथा सांगितलेली आहे. नामदेवरायांनी आणि नाथ महाराजांनी या दोन संतांनी हनुमंतरायांचा प्रकटीकरणाची कथा ही आपल्याला सांगून ठेवलेली आहे. मुळामध्ये आपण नाथ महाराजांचं भावार्थ रामायण वाचा, म्हणजे खूप विस्तृत प्रमाणामध्ये आपल्याला ती कथा पुन्हा श्रवण करायला मिळेल. हनुमंतरायांचं स्थान हे गावागावामध्ये का आहे याचं कधी आपण चिंतन केलंय का? कारण भगवंताच्या नामस्मरणाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काहीही नाही. त्यामुळे सप्त चिरंजीवांपैकी हनुमंतराय एक आहेत, मात्र त्यांच्याकडे असलेली विलक्षण शक्ती किती आहे हे आपण भावार्थ रामायण वाचल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यामुळे हनुमंतरायांचं हे स्थान आपल्या गावामध्ये आहे आणि त्याच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्या जागराची सेवा यथामती या ठिकाणी संपन्न झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराजांच्या चरणी किंवा सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ